Hi friends, in previous lecture we discussed about the application of the moment of inertia, that is the theorem of parallel axis and perpendicular axis. Okay, so in previous lecture we consider one application, that is a ring, and we find the moment of inertia of ring about a different axis of rotation. In this lecture we find the moment of inertia of a disk uh, at a different axis. So moment of inertia of a ring about a transverse axis म्हणा किंवा axis passing through center perpendicular to its plane is the mr square. हे बघितलं आपण. त्यानंतर आपण फाइंड केलं moment of inertia of a ring about a tangent perpendicular to its plane. तो किती आहे 2mr square. त्यानंतर डायमीटरचा काढला. डायमीटरचा किती आहे mr square by 2. ओके. त्यानंतर आपण tangent in its plane काढला. तो किती आला 3/2 mr square. So we find a 4 moment of inertia about center, about tangent perpendicular, about diameter and about a tangent in its plane. Okay. So in today's lecture we discuss about a moment of inertia of a uniform disk. Okay, so disk means a small pieces, that is there is no only circumference, the material is attached up to center and also the circumference. So disk is a two-dimensional circular object. Okay, so see here there is one disk. The disk is negligible thickness, it is uniform. या डिस्कला आपण युनिफॉर्म म्हणू शकतो कधी, जर त्याचं मास पर युनिट एरिया इट्स सेम ॲट एव्हरी पॉईंट. कुठल्या पण पॉईंटला जर तुम्ही हा रेशो काढला मास पर युनिट एरिया, त्याला म्हणतात सरफेस डेन्सिटी. काय म्हणतात? सरफेस डेन्सिटी. सो डिस्क इज ए युनिफॉर्म इफ सरफेस डेन्सिटी इज कॉन्स्टंट. क्लिअर? डिस्क म्हणजे काय कळलंय, पण डिस्क इज युनिफॉर्म कधी असेल, जर त्याचं सिग्मा म्हणजे कोण आहे, सरफेस डेन्सिटी, आणि सरफेस डेन्सिटी म्हणजे कोण, मास अपॉन एरिया. ही जी क्वांटिटी आहे ही सगळीकडे जेव्हा सारखी असेल तेव्हा त्याला म्हणायचं युनिफॉर्म डिस्क. ओके, सो सिग्मा इज कॉल्ड ॲज द सरफेस डेन्सिटी. या सिग्माला काय म्हणायचं, सरफेस डेन्सिटी. ओके, अँड फॉर्म्युला इज मास अपॉन एरिया. देन इफ यम इज द मास ऑफ डिस्क, टोटल डिस्कचं जर मास घेतलं तर ह्या डिस्कचं मास किती आहे, एम, अँड रेडियस इज कॅपिटल आर. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द डिस्क. नाउ डिस्क इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस. सो वी नो ओन ॲक्सिस. ओन ॲक्सिस मीन्स ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ डिस्क. इट इज कॉल्ड ॲज अ ओन ॲक्सिस. देन सिग्मा is equal to mass upon area. So m is capital M is the mass, then we put mass by capital M divided by area. Area of a disk is nothing but pi r square. So sigma चा फॉर्म्युला आपल्याला मिळाला m upon pi r square. Then if uniform circular disk is made up of a number of concentric ring, so ही जी डिस्क आहे ही कशाची तयार झाली आहे, तर नंबर ऑफ रिंग्स आपण काय केल्या, एका पाठोपाठ एक मांडल्या. इन्क्रीजिंग रेडियस, पहिली जी रिंग आहे त्याची रेडियस 0 आणि लास्टची जी रिंग आहे त्याची रेडियस r. अशा एका पाठोपाठ एक रिंग मांडल्यानंतर अशा तुम्हाला काय मिळालं, डिस्कचं स्ट्रक्चर मिळालं. सो दॅट डिस्क इज द बंच ऑफ नंबर ऑफ रिंग हॅविंग इन्क्रीजिंग रेडियस 0 to r. पहिल्या रिंगची रेडियस 0 असेल आणि लास्टच्या रिंगची रेडियस r असेल. कळते? सो द डिस्क इज द बंच ऑफ नंबर ऑफ रिंग्स. नाऊ कन्सिडर वन सच अ रिंग ऑफ मास dm. त्यातली आपण एक रिंग कन्सिडर केली, इथं दिसते शेडेड रिजन, तर त्याचं मास किती आहे, dm, अँड विड्थ ऑफ रिंग इज dr. त्या रिंगची जी विड्थ आहे, थिकनेस, ती किती घेतली आपण, dr एवढी घेतली. रिंग इज ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ॲक्सिस पासून किती आहे, ॲक्सिस हा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिस पासून या रिंगचं जे डिस्टन्स आहे ते स्मॉल आर आहे. ओके, कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ डिस्क अँड द रिंगची रेडियस स्मॉल आर आलेली आहे. देन
एरिया ऑफ रिंग इज, आता एरिया जर काढला आपण रिंगचा तर एरिया ऑफ रिंग इज, एरिया काय येतो रिंगचा, सर्कम्फरन्स इंटू विड्थ, लेंथ इंटू विड्थ. सो लेंथ किती आहे 2 पाय आर, रिंगची लेंथ किती 2 पाय आर आणि विड्थ किती डी आर, म्हणून एरिया ऑफ ए रिंग तुम्हाला मिळालं किती 2 पाय आर इंटू डी आर. ओके. अँड सिग्मा, आता जर तुम्हाला एरियाची व्हॅल्यू मिळाली तर सिग्माची व्हॅल्यू किती येईल रिंगसाठी. सो रिंगसाठी सिग्मा आला डी मास अपॉन एरिया. सो दिस सिग्मा इज फॉर ए रिंग, हा सिग्मा कोणासाठी आहे रिंगसाठी घेतला, अपॉन 2 पाय आर डी आर. कळतंय ना, मास अपॉन एरिया. देअरफॉर मास ऑफ ए रिंगचं मास किती येईल सो वी रिअरेंज द इक्वेशन, इज इक्वल टू हा डिवाइडचा पार्ट मल्टिप्लाय केला. ओके. देन वी गेट द मास ऑफ द रिंग. सो मास ऑफ द रिंग इज सिग्मा 2 पाय आर डी आर. क्लिअर. सो रिंगसाठी आपण एरिया काढला, रिंगसाठी आपण सरफेस डेन्सिटी काढली, त्यानंतर मास ऑफ द रिंग फाइंड केलं. ओके. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग बाय डेफिनेशन, आपल्याला डेफिनेशन माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, I इज इक्वल टू mr². आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा काढतोय रिंगचा. सो त्याचं नोटेशन आहे IR. रिंगचं मास किती आहे आणि रेडियस किती आहे स्मॉल r². ओके. देन IR इज इक्वल टू इंटू r² किंवा r² इंटू इज द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ ए रिंग. हा रिंगचा मोमेंट ऑफ एनर्शिया आहे. बघा नीट लक्ष द्या, आपण काय काय केलं, अगोदर डिस्क कन्सिडर केली, देन डिस्कचं मास कॅपिटल आहे, डिस्कची रेडियस कॅपिटल आर आहे. देन वी कन्सिडर दिस डिस्क इज मेड अप ऑफ बंच ऑफ रिंग. वी कन्सिडर वन रिंग whose thickness or width is small dr, its mass is small dm, and we find the area of the ring, that is 2 pi r dr. Now put this value in the formula. आपला जो पहिला फॉर्म्युला त्याच्यामध्ये सरफेस डेन्सिटीची व्हॅल्यू टाकली. ठीक आहे. सो dm अपॉन 2 पाय आर डी आर. देन वी फाइंड द मास ऑफ रिंग. आपल्याला अगोदर एका रिंगचं मोमेंट ऑफ एनर्शिया काढायचं आहे, नंतर आपण इंटिग्रेशन काढून पूर्ण डिस्कचं मोमेंट ऑफ एनर्शिया काढू शकतो. ओके. सो फर्स्ट फाइंड द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ ए रिंग. सो बाय युझिंग फॉर्म्युला मास ऑफ रिंग इंटू डिस्टन्स स्क्वेअर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो डिस्टन्स किती आहे r² आणि मास आहे ओके. देन हेन्स द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ ए डिस्क. आता डिस्कचं मोमेंट ऑफ एनर्शिया काय येईल इंटिग्रेशन ऑफ IRचं काय घ्यावं लागेल इथं तुम्हाला इंटिग्रेशन. सो IRचं इंटिग्रेशन घेतलं. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ IR. इथं काय पाहिजे इंटिग्रेशन कोणाचं IRचं. मग आता इथं इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत, तर रिंगची रेडियस आहे ती R0 पासून कॅपिटल R पर्यंत वाढते, म्हणून आपण हा फॉर्म्युला घेतला आणि IRची व्हॅल्यू इथं पुट केली. ही सगळी व्हॅल्यू कोणाची आहे IRची व्हॅल्यू आहे. ओके. देन त्याच्यामध्ये जे कॉन्स्टंट दिसतंय ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं. आता कॉन्स्टंट काय आहे तर सिग्मा पण कॉन्स्टंट आहे, सरफेस डेन्सिटी आपली, मास अपॉन एरिया कॉन्स्टंट आहे, 2 पाय तर कॉन्स्टंट आहे. सो इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय राहिलं r³ dr. आता आपण इंटिग्रेशन काढतो तेव्हा काय करतो पॉवर वाढवायची आणि त्याच पॉवरनं डिवाइड करायचं. सो r⁴ असेल तर काय येईल r⁴ डिवायडेड बाय 4 आणि लिमिट फ्रॉम 0 to r. अप्पर लिमिट इज r, लोअर लिमिट इज 0. ओके. नाउ पुट द लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इन द प्लेस ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबलच्या ऐवजी टाका. आता व्हेरिएबल कोण आहे r आहे. सो 2 पाय सिग्मा ॲज इट इज, स्मॉल आरच्या ऐवजी टाका कॅपिटल R² डिवायडेड बाय 4. सो वी गेट व्हॅल्यू -0, लोअर लिमिट येणारच नाही. सो वी गेट व्हॅल्यू 2 पाय सिग्माची व्हॅल्यू आपण इथं पुट केली आहे, 2 पाय सिग्मा व्हॅल्यू पुट केली आहे m/4 आणि हा r⁴/4. तर इथं व्हॅल्यू एमची व्हॅल्यू पुटअप करताना इथं काय पाहिजे होतं पाय r², इथं 4 नव्हतं पाहिजे. कळतंय ना. तर इथं सिग्माची व्हॅल्यू आपली काय
यम अपॉन पाय आर स्क्वेअर. कुठला आर? कॅपिटल आर. इथं 4च्या ऐवजी काय पाहिजे होतं? तर ही व्हॅल्यू पाहिजे होती. 2 पाय यम, कॅपिटल यम, हा यम कुठला पाहिजे? कॅपिटल यम डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर. आणि जर हे आपण कॅल्क्युलेशन केलं तर हा जो कॅपिटल आर स्क्वेअर आहे, हा कॅपिटल आर स्क्वेअर आणि हा r⁴ ह्याच्यातले 2 आर कॅन्सल होतील. सो आय इज इक्वल टू 1/2 यम आर स्क्वेअर. आणि हा यम कुठला आहे? कॅपिटल आहे, यम आर स्क्वेअर. ओके, सो वी गेट दिस फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला कोणासाठी आला आहे? डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया. कळतंय? रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया dm r² आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 mr². ओके, परत एकदा बघा, इंटिग्रेशन काढलं आपण कोणाचं? इंटिग्रेशन ऑफ आय आरचं इंटिग्रेशन फाइंड केलं. आणि आय आर कोण आहे? आय आर म्हणजे व्हॅल्यू पुटअप केली आपण अगोदरच्या स्लाईडमध्ये. बघा आय आर कोण आहे? dm r². आणि डीएमची व्हॅल्यू आहे सिग्मा 2 पाय आर डी आर, इथं टाकली. सो सिग्मा 2 पाय आर डी आर इंटू डी आर. ठीक आहे, देन 2 पाय सिग्मा इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले. इंटिग्रेशनमध्ये जे राहिलं त्याचं r³ इंटिग्रेशन r⁴/4 अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट. ठीक आहे, सिग्माची व्हॅल्यू पुटअप केली. सिग्माची व्हॅल्यू आपली आहे कॅपिटल यम अपॉन पाय आर स्क्वेअर. हा स्मॉल यम आणि डिवाइड बाय 4च्या ऐवजी काय पाहिजे? कॅपिटल यम अपॉन पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे. तर ही व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आय इज इक्वल टू 1/2 mr² ही व्हॅल्यू मिळेल. आणि ह्याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन. हे एक्सप्रेशन तुम्हाला विचारलं जातं. तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. आता जर डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ॲक्सिसला काढायचं असेल तर हा तुम्ही काढला. आता हा किती आला? mr²/2. तर तुम्ही हा काढू शकता. हा किती येईल? बाय युझिंग थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे, हे तुम्ही करायचं आहे. तर हा 3/2 पाय r² येईल. ठीक आहे, त्यानंतर डायमीटरचं काढायला गेला डायमीटरचा, तर डायमीटरचा किती येईल? mr²/4 येईल. आणि हा जर काढला तर हा येईल 5/4 mr². तर डायमीटरचा काढायला थिअरम परपेंडिक्युलर ॲक्सिस वापरायचा आणि टँजंट इन इट्स प्लेन काढायला परत पॅरलल ॲक्सिसचं थिअरम वापरायचं. तर हे झालं मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ डिस्क. नाऊ द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज अँग्युलर मोमेंटम. आता आपण काय बघणार आहे? अँग्युलर मोमेंटम. सो अँग्युलर मोमेंटमला नोटेशन आहे काय? कॅपिटल एल. कॅपिटल एल इज द अँग्युलर मोमेंटम. ओके, जसं लिनियर मोमेंटम असतं पी, तसं हे अँग्युलर मोमेंटम आहे. तुम्हाला अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन, युनिट, फॉर्म्युला, डायमेन्शन्स विचारलं जातं. सो अँग्युलर मोमेंटम काय? मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. तुम्ही काय सांगू शकता? मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. किंवा दुसऱ्या वर्डमध्ये काय? इट इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. दॅट इज एल इज इक्वल टू पी आर. product of linear momentum and perpendicular distance from axis of rotation. So L is equal to PR असे लिहू शकता. किंवा जर वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय येईल? L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार. R बार अगोदर आहे, नंतर P. ठीक आहे, हेच आपण क्रॉस प्रोडक्ट साईनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. RP साइन थीटा, वेअर थीटा इज द अँगल बिटवीन P बार अँड R बार. क्लिअर? देन हा फॉर्म्युला जर आपण लिनियरमध्ये P इज इक्वल टू MV लिहिला, याला म्हणायचं लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम P इज इक्वल टू MV. हाच फॉर्म्युला आपण कसं लिहू शकतो? अँग्युलरमध्ये P रिप्लेस बाय L. Pला L न रिप्लेस करा. आयला कशाने रिप्लेस करतो आपण? M. आणि V लिनियर व्हॅलॉसिटी, इकडं अँग्युलर व्हॅलॉसिटी. कळतंय? सो P इज इक्वल टू MV असेल तर L इज इक्वल टू काय आलं पाहिजे? I ओमेगा. L इज इक्वल टू I ओमेगा. ओके, आता I म्हणजे कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज mr². आणि ओमेगा वी नो दॅट V इज इक्वल टू
r omega. So omega is equal to v upon r. So put here I is equal to mr square and omega is equal to v upon r. So we get value mvr. So L is equal to mvr असंही आपण लिहू शकतो. आणि I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. देन युनिट काय येईल ह्याचं, तर किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड ॲज पर दिस फॉर्म्युला. मासचं युनिट किलोग्रॅम, व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड आणि आरचं मीटर. सो मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड किंवा किलोग्रॅम मीटर स्क्वेअरलाच आपण काय म्हणतो, जूल. सो दॅट इज जूल सेकंड, जूल इंटू सेकंड किंवा किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे दोन्ही युनिट तुम्ही लिहू शकता. देन डायमेन्शन्स m⁻⁴, l⁻², t⁻⁻1. इट इज द डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटम ही कसली क्वांटिटी आहे, तर ह्याला डायरेक्शन असतं. सो ही व्हेक्टर क्वांटिटी आणि ह्याची डायरेक्शन कुठं, अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. कुठं आहे, अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. So L is directed along the axis, so it is called as the axial vector. त्याला काय म्हणतात, ॲक्सियल व्हेक्टर. हे झालं अँग्युलर मोमेंटम. तुम्हाला क्वेश्चन येतो, एक्सप्रेस द अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. L इज इक्वल टू I ओमेगा. त्याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे. L इज इक्वल टू RP. व्हॉट इज R? परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन and P is the linear momentum. Okay, so proof. Expression of angular momentum in terms of moment of inertia. Moment of inertia च्या टर्ममध्ये आपण हे इक्वेशन घेतोय. Then consider rigid body rotating with a constant angular speed. म्हणजे angular velocity ओमेगा about a axis of rotation perpendicular to its plane. म्हणजे ही जी रिजिड बॉडी आहे ती रोटेट होती अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन कसं आहे, प्लेनला परपेंडिक्युलर. ओके. देन बॉडी रोटेट होती आहे विथ कॉन्स्टंट स्पीड. बॉडीचं जे स्पीड आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ती काय, कॉन्स्टंट आहे. फॉर थेरॉटिकल सिम्प्लिफिकेशन लेट अस कन्सिडर द ऑब्जेक्ट टू बी कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल. ही जी रिजिड बॉडी आहे ती किती पार्टिकल्सनं तयार झाली आहे, n. प्रत्येक पार्टिकलचं मास वेगवेगळं, m1, m2, m3, m4 अप टू mn. अँड दीज पार्टिकल्स आर प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स r1, r2 अप टू rn फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. देन ॲज द ऑब्जेक्ट रोटेट ऑल द पार्टिकल्स परफॉर्म UCM. जर तुमची ही रिजिड बॉडी रोटेट होत असेल विथ ओमेगा तर प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असतो. आणि हे जे सर्क्युलर मोशन आहे हे कसलं आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. कारण ओमेगा काय, कॉन्स्टंट आहे. ओके. किंवा व्हॅलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे पण व्हॅलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक ठिकाणी बदलते. सो व्हॅलॉसिटी इज डिफरंट लिनियर स्पीड. कारण त्याचे प्रत्येक ठिकाणी काय होतं आहे, V1, V2, V3 बदलते. कारण R1, R2, R3 चेंज होतं आहे. कळतं आहे ना. सो V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, V2 इज इक्वल टू R2 ओमेगा. जेव्हा बॉडी रोटेशनल मोशनमध्ये त्याचं स्पीड कॉन्स्टंट आहे पण व्हॅलॉसिटी कॉन्स्टंट नाही. कारण व्हॅलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक वेळी बदलते. सो V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, V2 इज इक्वल टू R2 ओमेगा अप टू Vn काय येईल, Rn ओमेगा. ठीक आहे. सो डायरेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल व्हॅलॉसिटी इज अलॉंग द टँजंट टू देअर रिस्पेक्टिव्ह ट्रॅक्स. म्हणजे सर्क्युलर मोशनला व्हॅलॉसिटी कशी असते नेहमी, तुम्हाला माहिती आहे सर्क्युलर मोशनला व्हॅलॉसिटी इज ऑलवेज टँजन्शियल. देन आता लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. V1 मिळाला. V1 म्हणजे काय, V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. आता तुम्हाला P माहिती आहे, P इज इक्वल टू m इंटू V. आता हा जर पहिला पार्टिकल असेल तर त्याचं मास m1, त्याची लिनियर मोमेंटम P1 आणि त्याचं लिनियर स्पीड V1. सो P1 इज इक्वल टू m1 V1. ठीक आहे. आता V1ची व्हॅल्यू पुट करा. V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. सो m1 R1 ओमेगा. ठीक आहे. इट्स डायरेक्शन इज अलॉंग V1. आता ह्या P1 जो आहे तो P1ची डायरेक्शन कुठे आहे, P1 आणि V1ची डायरेक्शन सेम असते. तसं तुम्हाला P1 मिळालं तसं L आपण काढू शकतो.
कळतंय. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, पी इज इक्वल टू एम व्ही आणि एल इज इक्वल टू पी आर. हा एकमेकात फॉर्म्युले टाकायचे. इथं व्ही टाकायचा, इकडं पी टाकायचा. ठीक आहे ना. सो एल इज इक्वल टू पी काय, एम आर ओमेगा आणि परत आर, म्हणजे L1 इज इक्वल टू P1 R1. P1च्या ऐवजी टाका M1 V1 आणि V1च्या ऐवजी टाका R1 ओमेगा. सो वी गेट M1 R1 स्क्वेअर ओमेगा. काय मिळेल, M1 R1 स्क्वेअर ओमेगा. तसं L2साठी काय मिळेल, M2 R2 स्क्वेअर ओमेगा. N साठी काय मिळेल, MN RN स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे. देन सिन्स L1 L2 L3 अप टू Ln आर इन अ सेम डायरेक्शन, कारण ही एक्सियल क्वांटिटी आणि ती कुठे अलॉंग द ॲक्सिस. सो वी ॲड ऑल दीज अँग्युलर मोमेंटम, वी गेट ए टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रिजिड बॉडी. सो सगळ्याचे ॲडिशन करा, सगळ्या व्हॅल्यू पुटअप करा. तुम्हाला ओमेगा एक कॉन्स्टंट दिसेल. तो ओमेगा कॉन्स्टंट ब्रॅकेटच्या बाहेर घ्या आणि ब्रॅकेटमध्ये राहील M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अप टू MN RN स्क्वेअर. आणि हा जर ब्रॅकेट बघितला तर तो ब्रॅकेट म्हणजे कोण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. I इज इक्वल टू समेशन ऑफ MI RI स्क्वेअर आणि I इज गोज फ्रॉम 1 to N. क्लिअर. सो वी गेट L इज इक्वल टू I ओमेगा. आपल्याला रिलेशन मिळाले L इज इक्वल टू I ओमेगा. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. जसं P इज इक्वल टू MV असतं तसं P अँग्युलरमध्ये लिहिलं तर L होतो, मास अँग्युलरमध्ये लिहिलं तर I होतं आणि व्हॅलॉसिटी अँग्युलरमध्ये लिहिलं तर ओमेगा होतं. ठीक आहे. एकदम सोपं आहे. कशावरून फाइंड केलं, V इज इक्वल टू R ओमेगा, P इज इक्वल टू MV अँड L इज इक्वल टू RP किंवा PR. हे फॉर्म्युले माहीत असेल तर एकात एक पुट करत तुम्ही L इज इक्वल टू I ओमेगा काढू शकता. व्हेरी इझी. ठीक आहे. तर हे झालं एक्सप्रेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. क्लिअर. सो इन दिस लेक्चर वी डिस्कस एक्सप्रेशन ऑफ ए मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क आणि एक्सप्रेशन ऑफ angular momentum in terms of moment of inertia. Thank you.